आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय। शिवसर्वेक्षण अभियानानंतर आता मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्यावर भर देण्यात आलाय। 36 मतदारसंघांची जबाबदारी नेत्यांवर सोपवली गेलेली आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यात 9 जागा जिंकल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलाच हुरूप आलाय। आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून विजयासाठी रणनीती आखली जाते। राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिवसर्वेक्षण अभियानानंतर मिशन मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। त्याच अनुषंगानं मातोश्रीवर मोर्चे बांधणीसाठी बैठक घेण्यात आली। त्यात प्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे। मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे। मुंबईसह राज्यातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर करण्यात येणार आहे। मिशन मुंबई आमचं गेले 5 वर्ष सुरू आहे। सरकारमध्ये असताना मुंबईत असेल, पुण्यात असेल, सगळीकडे कामं करत होतो आणि सरकार गेल्यानंतर त्यांचे घोटाळे कुठच्याही शहरात त्यांना एक्सपोज। प्रत्येक नेत्यावर 2 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असणार आहे। कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते पाहूयात। विनायक राऊतांकडे वरळी, दादर, माहीमची जबाबदारी असणार आहे। सुनील शिंदे विक्रोळी, घाटकोपर पूर्वेचं सर्वेक्षण पाहणार आहेत। दत्ता दळवींकडे कुर्ला, चांदिवलीची जबाबदारी आहे। अनिल देसाईंकडे जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, तर अनिल परबांकडे मागाठाणे, दहिसर। सुनील प्रभूंकडे मुलुंड, भांडूप पश्चिम आहे। अरविंद सावंतांकडे अंधेरी पश्चिम, वर्सोवा आहे। राजन विचारेंकडे विलेपार्ले, कलिना आहे। सुनील राऊतांकडे वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिमची जबाबदारी असणार आहे। तर वरुण सरदेसाई सायन, कोळीवाडा आणि धारावीतील सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे। मिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी आणि गोरेगावची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबईतल्या पण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत काय, पण ते सर्व जबाबदाऱ्या जाहीर रीतीने इकडे सांगण्यासारखे नाहीयेत। काही महत्वाच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या पदाधिकारी दिले, पण या व्यतिरिक्त पण काही महत्वाचे पदाधिकारी आहेत, म्हणजे आम्हीच महत्वाचे आहोत असं नाही। त्यांनाही विश्वासात घेऊन इतर ज्या काही संघटनात्मक, मग काही जाहीरनाम्याच्या बाबतीत असेल किंवा बाकीच्या गोष्टी बाबतीतले पण जबाबदाऱ्या पुढच्या काळामध्ये देण्याचं काम केलं जाणार। मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यश मिळवण्यासाठी नेत्यांना मैदानात उतरवलंय। रमेश कोरगावकर यांच्याकडे बोरिवली, कांदिवलीची जबाबदारी देण्यात आली आहे। मनोज जामसुदकर यांच्याकडे चारकोप, मलाड। अजय चौधरींकडे चेंबूर, अणुशक्ती नगर। विलास पोतनीसांकडे शिवडी, मलबार हिल। विनोद घोसाळकरांकडे वडाळा, भायखळा। सचिन अहिरांकडे कुलाबा, मुंबादेवी आणि अमोल कीर्तीकरांकडे घाटकोपर पश्चिम, मानखुर्द, शिवाजीनगरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कितीही प्रयत्न केले तरी महायुतीलाच मुंबईकर पसंती देतील असा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईतील 3 जागा जिंकल्या होत्या, तर एका जागेवर त्यांच्या उमेदवाराला अवघ्या 48 मतांनी पराभव सहन करावा लागला। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही लोकसभेत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत। आता या प्रयत्नांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।